नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी खर्च योजना बंद होणार. नेमकं काय आहे बातमी? सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात 2,100 रुपये जमा होणार असं आश्वासन महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान लाडक्या बहिणींना देण्यात आले. मात्र आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात 2,100 रुपये जमा झाले नसल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सरकार ही योजना बंद करणार असा दावा देखील करण्यात येत आहे. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा दावा फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची माहिती दिली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचा आमचा निर्धार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 40 ते 45,000 कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काटकसर देखील करत आहोत असं या मुलाखतीमध्ये अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडे अजित पवार यांनी राज्यात हिंदी भाषेवरून सुरू झालेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की हिंदी त्यात वाईट काय आहे? स्पर्धेच्या युगात मुले टिकली पाहिजे यासाठी ही तिसरी भाषा आहे. मराठी भाषकांना हिंदी शिकणे सोपे जाते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी सक्तीवर बोलताना दिली. तसेच आज काळात AI महत्त्वाबाबत देखील त्यांनी भाष्य केलं. यावेळी अजित पवार म्हणाले की AI वापर केल्याशिवाय पुढील काळात पर्याय राहणार नाही. आधी साक्षर निरक्षर होते, नंतर संगणक साक्षर आले आणि आता AI आले आहे. AI साठी 500 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण बंद होणार की? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.